याला हे असे कडेने होल आहेत, त्या होलमुळे जी खालची उष्णता आहे ती पूर्णपणे नवीन घेतलेल्या कोणत्याही वस्तूचं लाईफ जर वाढवायचं असेल तर कोणतीही नवीन वस्तू आणली की त्याची पूजा केल्याशिवाय आपण ती वापरत नाही. नवीन गॅस स्टोव्ह आणि चिमणी इन्स्टॉल केली की पहिल्यांदा त्याची पूजा केली आणि योगायोग म्हणजे अगदी त्याच वेळी मम्मी देखील माझ्याकडे आलेलीच होती, त्यामुळे पहिल्यांदा तिच्याच हातनं पूजा झाली. या माझ्या नवीन गॅस स्टोव्हची आणि चिमणीची सगळी माहिती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. खूप जणींना माझा हा गॅस स्टोव्ह आवडला, त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या दोन्हीची लिंक मी दिलेली आहे. आता नवीन गॅसवरती पहिल्यांदा गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा मी याच्यावरती गुलाबजामच करायचे ठरवले. नवीन गॅस स्टोव्ह असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने आज आम्ही दोघींनीही मस्त स्वयंपाक केला. याआधी माझा स्टीलचा गॅस स्टोव्ह होता आणि हा आहे ग्लास टॉप. ग्लास टॉपवरती कुकिंग करताना थोडी प्रिकॉशन तर घ्यावीच लागते, त्यामुळे या गॅस स्टोव्हला यूज टू होईपर्यंत थोडं सावकाश केअरफुली काम करावं लागणारच आहे. कोणतीही नवीन वस्तू आपण घेतली ना की ती आहे तशीच नव्यासारखी जास्तीत जास्त दिवस राहावी असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. मग त्यासाठी आपल्याला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स तर घ्यावेच लागणार आहेत, नाही का? आता पहा, तुम्हाला माझा हा गॅस स्टोव्ह दिसत असेल, एकदम छान स्वच्छ काळा चकाकतोय तो. पण रोजचा स्वयंपाक झाल्यानंतर तो तेवढाच खराब देखील होणार आहे. आता स्वयंपाक करताना थोडीफार सांडामांड होणार, तेल उडणार, त्यामुळे तो खराब तर होणारच आहे. आज पहिल्यांदाच यावर स्वयंपाक केल्यामुळे फार केअरफुली केला, त्यामुळे एवढा खराब झाला नाहीये. तर काय काय मी केले, तर इकडे पालक पनीर आहे, भात केलेला आहे, इकडे पोळ्या लाटलेल्या आहेत, शेजारी गुलाबजाम आहेत मस्त असे लुसलुशीत, आणि त्याबरोबर भातासाठी छानपैकी फोडणीचं वरण. असा एवढा मस्त स्वयंपाक आज मी केलेला आहे. रोजच्या स्वयंपाकानंतर गॅस आपला कसा स्वच्छ करायला हवा हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. पण त्यापूर्वी तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला नेहमी सांगायच्या की डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाकरी किंवा इतर भाज्या भाजत जाऊ नकोस, ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. तर तुमचंच ऐकून मी असं एक रोटी ग्रिल घेऊन आलेले आहे आणि सध्या तरी यावरतीच मी जे काही आपण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजतो ते सगळं भाजते. तर तुम्हालाही दाखवते की हे किती इफेक्टिव्ह आहे. एक नवीन किचन टूल रोटी ग्रिल मी घेतलेला आहे. तर यावरती आता आपण काय काय करू शकतो, ते कसं उपयोगी आहे बघूयात. तर आजचा भरीत आणि भाकरीचा बेत आहे, तर त्यासाठी वांग मला भाजायचे. तर आता हे वांग या ग्रिलवरतीच मी भाजणार आहे. आता हे वांग या ग्रिलवरतीच ठेवून भाजते मी, आणि तुम्हाला दिसत असेल या ग्रिलच्या वरती गॅसची फ्लेम अजिबात येत नाहीये. फक्त या ग्रिलच्या उष्णतेवर हे वांग आपलं भाजलं गेलेलं आहे. याला हे असे कडेने होल आहेत, त्या होलमुळे जी खालची उष्णता आहे ती पूर्णपणे त्या वांग्यापर्यंत किंवा आपण याच्यावरती जे काही भाजणार आहोत त्याच्यापर्यंत पोचते, म्हणजे फक्त उष्णता, फ्लेम बाहेर येत नाही. तर पहा, एक 10 मिनिटाच्या आतच हे वांग व्यवस्थित भाजलं गेलंय. वांग तर आपलं मस्त भाजून झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. पण मला असं वाटलं की थोडासा गॅसपेक्षा जास्त वेळ लागला. कसं गॅसची डायरेक्ट फ्लेम आपल्या अशा भाज्यांना लागते, त्यामुळे पटकन ते भाजलं जातं आतपर्यंत. याला एक 5 मिनिटं वगैरे जास्त वेळ लागला असेल असं मला वाटतंय. पण इट्स ओके, भाजलं तर व्यवस्थित गेलेलं आहे. ज्यांना डायरेक्ट गॅसवरती भाजायचं नाहीये त्यांच्यासाठी मात्र हे योग्य आहे. तर आता माझी भाकरी तयार आहे आणि आता या ग्रिलवरती आपण भाकरी भाजून बघूयात. इन शॉर्ट, आपला तवा असतो ना त्या पद्धतीचंच हे आहे, फक्त तव्याला होल नसतात आणि या ग्रिलला होल आहेत. पण ते होल आहेत ते झिगझॅग आहेत, खाली एक प्लेट वर एक प्लेट आहे आणि झिगझॅग होल आहे, त्यामुळे फ्लेम वरच्या पदार्थापर्यंत पोहोचत नाहीये. तर पहा, भाकरी देखील छान अशी फुगतीये, म्हणजेच आपली भाकरी सुद्धा छान भाजली जातीये. तर भाकरी आपली फुगली तर आहे व्यवस्थित. आता बघूयात कशी लागते. कडक फक्त झाली नाही पाहिजे, बाकी फुगली तर व्यवस्थित. आता यावर आपण पापड देखील भाजून बघूया. तर जनरली डायरेक्ट गॅसवरती पापड भाजल्यानंतर तो करपण्याची, काळा पडण्याची शक्यता असते. पण यावरती पहा, अगदी संथ स्लोली असा पापड भाजला जातोय. छान असे त्याला असे बुडबुड येत आहेत पहा, आणि एकसारखा पापड भाजला गेलेला आहे. अजिबात वाकडा तिकडा पण झालेला नाहीये, असा सुंदर पापड भाजला गेलाय. नवीन घेतलेल्या कोणत्याही वस्तूचं लाईफ जर वाढवायचं असेल तर स्वच्छता गरजेची आहे. म्हणजे अगदी घेतल्यापासूनच कंटिन्यू त्याची स्वच्छता व्यवस्थित वेळच्या वेळी ठेवली गेलीच पाहिजे, तरच ती वस्तू आहे तशी अगदी लॉंग टर्म पर्यंत राहणार आहे.
तर रोजचा स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला गॅस स्टोव्ह कसा स्वच्छ करायला हवा? तर आजचा जो स्वयंपाक होता तो करताना बऱ्यापैकी गॅस खराब झालेला आहे. वांग्याचं तर सगळं तेल खाली पडलेलं आहे, त्यामुळे ते असं करपलेलं आहे आणि आता हे मात्र आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. हे असंच जर ठेवलं आणि उद्या पुन्हा ह्याच्यावरती स्वयंपाक झाला तर ते आणखी करपणार आहे. त्यामुळे वेळच्या वेळी ते स्वच्छ व्हायलाच हवं. तर स्वच्छ करण्याच्या आधी छोटासा असा झाडू आहे माझ्याकडे आणि छोटीशी सुपली, तर त्याने मी व्यवस्थित वरचा जो काही कचरा होता त्याच्यावरती पडलेला, सांडामांड झाली होती, ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे हे लिक्विड डिटर्जंट आहे, म्हणजे थोडंसं डिटर्जंट मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते मी वापरते. आता गॅस घासण्यासाठी ही अशी ग्रीन कलरची घासणी मी वापरणार आहे, जी जास्त हार्ड नसते आणि जास्त सॉफ्टही नसते. त्यामुळे हे जे काही कडेला डाग पडले होते ना वांगं भाजल्यानंतर, ते या घासणीनं व्यवस्थित निघतात. तारेची वापरली तर पुन्हा याच्यावरती स्क्रॅचेस येणार आहेत आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्ज वापरला तर हे जे डाग पडलेत ते निघणारच नाहीत. त्यामुळे अशी ग्रीन घासणी असते ना ती बेस्ट असते. तर पहा, संपूर्ण गॅस मी आता व्यवस्थित घासून घेतलेला आहे. जे काही तेलकट वगैरे होतं, करपलेलं होतं, ते आता सगळं निघालेलं आहे. आता हे सगळं आपल्याला पुन्हा पुसायचं आहे. तर पुसण्यासाठी माझ्याकडे असा छानसा एक स्पॉन्ज आहे. त्या स्पॉन्जनीच मी आता हा संपूर्ण गॅस व्यवस्थित पुसणार आहे. ओला करून घेतलाय मी फक्त हा स्पॉन्ज आणि पहा, आता नुसता फिरवला ना तरी देखील हे व्यवस्थित असं क्लीन होते. खाली अजिबात सोप राहत नाही. आता स्पॉन्ज ऐवजी कोणताही किचन नॅपकिन सुद्धा वापरता येईल. फक्त एवढंच आहे की जो काही साबण आपण या गॅसवरती लावलेला आहे तो व्यवस्थित निघाला पाहिजे. स्पॉन्जचा एक फायदा होतो की पहा, असं नुसतं एक दोनदा जरी फिरवलं ना तरी सगळा सोप त्या स्पॉन्जमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि पुन्हा स्पॉन्ज धुवून आपण पुन्हा एकदा फिरवला की संपूर्ण जो काही सोप असतो आपल्या गॅसवरचा तो देखील स्वच्छ होतो. गॅसचे बर्नर आणि स्टँड देखील त्याच स्पॉन्जने मी फक्त पुसून घेतलेले आहेत, कारण ते जास्त खराब झाले नव्हते. तर बघू शकता, अशा पद्धतीने अगदी झटपट माझा गॅस स्वच्छ झाला. हीच पद्धत आता इथून पुढे या नवीन गॅससाठी सुद्धा मी कंटिन्यू ठेवणार आहे, म्हणजे माझा गॅस देखील जास्तीत जास्त दिवस असा छान नवीन चकाकेल. आता नेहमीच वेगळं वेगळं लिक्विड प्रत्येक गोष्टीसाठी वापरत बसायचं नाही. एकदाच लिक्विड तयार करून ठेवायचं. आता इथे हा गॅस खूप जड आहे, त्यामुळे मला सारखा उचलताही येत नाही. त्यामुळे खालचा किचन ओटा देखील स्पॉन्जनेच मी पुसून घेतलाय. आता गॅसच्या खाली जे काही सांडलं असेल किंवा काही गेलं असेल खरकटं, तर ते देखील थोडासा उचलून मी पुसून घेतलं. आणि लगेचच हातोहात रोजच्या रोज अशी चिमणी देखील पुसायची, कारण चिमणीवरती फार फार असा तेलाचा थर साठतो आणि मग नंतर आपण स्वच्छ करत बसतो. तर पहा, आता नवीन आहे चिमणी तरी पण पहा रोजच्या रोज अशी धूळ देखील बसते त्याच्यावरती. आज हा गॅस नवीन आहे, तोच मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी हा गॅस कसा स्वच्छ ठेवते. अशा पद्धतीने सगळ्यांनीच जर आपण कोणतीही नवीन वस्तू स्वच्छ ठेवली ना तर ती अगदी शेवटपर्यंत आहे तशीच राहील. तर मैत्रिणींनो, आज एक नवीन किचन टूल आणि त्याचबरोबर आपला गॅस रोजच्या रोज कसा स्वच्छ ठेवता येईल या संबंधीच्या काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.